Hi friends, welcome to BioStudy YouTube channel. Here we learn biology in simple way. So let's start. In this today's video, we will be discuss about the menstrual cycle. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत menstrual cycle. चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला चॅप्टर वाइज आणि क्लास वाइज व्हिडिओज मिळतील. तर चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये एकदा जा. So the menstrual cycle is a characteristic feature of primates. इन्क्लुडिंग ह्युमन्स आणि ह्युमन सुद्धा त्याच्यामध्ये याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्यांच्यातली एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे त्याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल ही होत असते. इट इन्व्हॉल्व्स अ सिरीज ऑफ सायक्लिक चेंज. याच्यामध्ये सिरीज म्हणजे एका पाठोपाठ एक सायक्लिक चेंजेस होत असतात म्हणून सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस म्हटलेलं आहे. इन द ओव्हरीमध्ये सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस इन द ओव्हरी अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट अँड द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये द सायकल आर रिपीटेड विथ अ पिरियडिओसिटी आफ्टर अप्रॉक्सिमेटली. सायकल ही रिपीट होत असते एका स्पेसिफिक पिरियड नंतर. लाईक अप्रॉक्सिमेटली 28 डेज नंतर मेन्स्ट्रुअल सायकल ही रिपीट होत असते. द सायकल इज डिवायडेड इंटू 4 फेजेस. सायकल ही 4 फेजमध्ये डिवाइड झालेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण एकदम सिम्पलमध्ये बघूया मेन्स्ट्रुअल सायकल. फास्ट लर्निंग एकदम. सो मेन्स्ट्रुअल सायकल द फर्स्ट इज द मेन्स्ट्रुअल फेज. पहिली फेज आहे मेन्स्ट्रुअल फेज. याच्यामध्ये 4 फेज आहेत टोटल. पहिली फेज आहे मेन्स्ट्रुअल फेज. द बिगिनिंग ऑफ द ईच सायकल इज टेकन ॲज द फर्स्ट डे व्हेअरज मेन्सेस ऑर लॉस ऑफ ब्लड. या फर्स्ट मेन्स्ट्रुअल फेजेसमध्ये काय होते, मेन्सेस होते. मेन्सेस मीन्स लॉस ऑफ ब्लड. अबाउट 45 to 100 ml टेक्स प्लेस. म्हणजे 45 to 100 ml ब्लड लॉस होतं ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल फेज, फर्स्ट फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. इट लास्ट फॉर अप्रॉक्सिमेटली 5 days. 5 दिवसांसाठी ही फेज असते. अँड कवर ऑर ॲव्हरेज 3 to 7 days. आणि ॲव्हरेज जर बघितलं तर 3 ते 7 दिवस असते. तसं लास्ट फॉर अप्रॉक्सिमेटली 5 days असते. ओके. देन एंडोमेट्रियम ऑफ द युटरस ब्रेक डाऊन. एंडोमेट्रियम काय होतं, ब्रेक डाऊन होतं. अँड अंडरगोज द इफेक्ट ऑफ प्रोस्टॅग्लॅन्डिन्स रिलीज ड्यू टू द डिक्रीज लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. याच्यामध्ये काय होतं, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनची लेवल डिक्रीज होते. त्यामुळे काय होतं, इंडोमेट्रियम ब्रेक डाऊन अँड अंडर द इफेक्ट ऑफ प्रोस्टॅग्लॅन्डिन्स इंडोमेट्रियम हे ब्रेक होतं. अँड ड्यू टू धिस द ब्लड टिश्यू फ्लुइड म्युकस आर फ्लो. आणि याच्यामुळे काय होतं, ब्लड बाहेर पडतं. ब्लड टिश्यू फ्लुइड म्युकस, त्यालाच आपण मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग सुद्धा आपण म्हणतो. ब्लिडिंग ज्यामध्ये ब्लड बाहेर पडतं. म्हणजे दिस इज द फर्स्ट फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. दिस इज मेन्स्ट्रुअल फेज. endometrial lining and the unfertilized oocyte. Unfertilized oocyte means fertilized न झालेले oocytes is discharged through the vagina. vagina through हे बाहेर पडतं. Then during the menstrual phase blood do not clot. ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण असं काय होतं, बॉडीमध्ये जेव्हा आपल्याला एखादी जखम येते तेव्हा ब्लड क्लॉट होतं काही मिनिटांनंतर. पण मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ब्लड क्लॉट होत नाही. का क्लॉट होत नाही, कारण द प्रेझेन्स ऑफ फिब्रिनोलायसिस. कारण याच्यामध्ये फिब्रिनोलायसिस असतं, त्यामुळे ब्लड क्लॉट होत नाही. ओके. कंटिन्युअस फ्लो होतं. ते मेन्स्ट्रुअल फेज ऑकर्स व्हेन अन ओव्ह्युलेटेड एग डज नॉट गेट फर्टिलाइज्ड. मेन्स्ट्रुअल सायकल कधी ऑकर होते, जेव्हा ओव्ह्युलेटेड एग हे फर्टिलाइज नाही होत. जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल ही स्टॉप होते. जोपर्यंत बेबी बाहेर मीन्स पर्च्युरेशन होत नाही, जोपर्यंत बेबी मदरच्या बॉडीच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप असते. ओके. अँड रिलीज आउट. इट इज धस कॉल्ड फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज एग. आणि म्हणून आपण या प्रोसेसला मेन्स्ट्रुअल फेजला आपण म्हणतो फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज एग. कारण याच्यामध्ये काय होतं, अनफर्टिलाइज एग बॉडीच्या बाहेर टाकले जातात. म्हणजे फ्युनरल, अंत्यसंस्कार म्हणलं तर चालेल. म्हणजेच फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग. कारण याच्यामध्ये अनफर्टिलाइज एग काय होतं, डिस्ट्रॉय होतात. सो दॅट फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग. देन सेकंड इम्पॉर्टंट फेज इज द प्रोलिफेरेटिव्ह फेज. प्रोलिफेरेटिव्ह फेज इज ऑल्सो कॉल्ड फॉलिक्युलर फेज किंवा पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल फेजच्या नंतर असते म्हणून पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज किंवा फॉलिक्युलर फेज म्हणतो आपण याला, किंवा प्रोलिफेरेटिव्ह फेज म्हणतो. ओके. दिस फेज इज ड्युरेशन बिटवीन द एंड ऑफ मेन्स्ट्रुअल अँड द ओव्ह्युलेशन. एंड ऑफ मेन्स्ट्रुलेशन म्हणजे पहिली जी फेज होती ती होती मेन्स्ट्रुअल फेज, म्हणजे मेन्स्ट्रुएशनच्या एंडला. आणि ओव्ह्युलेशन याच्यानंतरची जी फेज आहे ती आहे ओव्ह्युलेटरी फेज. याच्या मधात मीन्स एंड ऑफ मेन्स्ट्रुएशन अँड द स्टार्टिंग ऑफ ओव्ह्युलेशन असं म्हणलं तरी चालेल. ओके. then it extend from 5th to 13th day of the menstrual cycle. ही 5 ते 13व्या दिवसापर्यंत चालत असते. then a few 6 to 12 secondary follicles proceed to develop. सेकंडरी फॉलिकल्स डेव्हलप होतात 6 ते 12.
ओके, बट वन ऑफ देम इज डेव्हलप इंटू ग्राफियन फॉलिकल, पण त्यांच्यातला एक हा ग्राफियन फॉलिकलमध्ये डेव्हलप होत असतो. ओके, देन द आउटर सेकंडरी फॉलिकल्स डिजनरेट. आउटर सेकंडरी फॉलिकल्स डिजनरेट होतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज डिजनरेशन, कॉल्ड ॲट्रेसिया. डिजनरेशन ऑफ सेकंडरी फॉलिकल इज कॉल्ड ॲज ॲट्रेसिया. त्या प्रोसेसला आपण ॲट्रेसिया असं म्हणतो. देन द फोर्थ फेज इज ओव्युलेटरी फेज. थर्ड फेज इज ओव्युलेटरी फेज. इट इज द शॉर्टेस्ट फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. एकदम शॉर्टेस्ट फेज आहे मेन्स्ट्रुअल सायकलची. शॉर्टेस्ट फेज इज ओव्युलेटरी फेज. इट इन्व्हॉल्व्स रप्चरिंग ऑफ द मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकल्सचं रप्चरिंग होतं. मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल्स रप्चर होतात. अँड रिलीज ऑफ ओव्हम म्हणजे सेकंडरी ओसाइट, त्यालाच ओव्हम म्हणतो, इन टू द पेल्विस कॅव्हिटी. पेल्विस कॅव्हिटीमध्ये एक ओव्हम रिलीज केला जातो. देन युजली ऑन द 14th डे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. 14th डेच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जी फेज असते तिला म्हणतो आपण ओव्युलेटरी फेज. देन द लास्ट इज सिक्रेटरी फेज. डी नंबरची फेज आहे सिक्रेटरी फेज. सो ड्युरिंग दिस फेज इज ऑल्सो कॉल्ड एज ल्युटियल फेज सुद्धा म्हणतो आपण. ड्युरेशन ऑफ दिस फेज इज बिटवीन द ओव्युलेशन अँड द बिगिनिंग ऑफ नेक्स्ट मेन्सेस. कारण याच्या आधीची ओव्युलेटरी फेज आहे, म्हणजेच इट इज द बिटवीन द ओव्युलेशन अँड द बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट मेन्सेस. आणि नंतरची डबलची मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतो आपण नेक्स्ट मेन्सेस. यामधली ही फेज आहे. ओके, इट इज द लॉंगेस्ट फेज. लॉंगेस्ट फेज आहे सिक्रेटरी फेज आणि शॉर्टेस्ट फेज आहे ओव्युलेटरी फेज. देन इट लास्ट फॉर 14 days आणि 14 daysसाठी असते. देन आफ्टर रिलीज ऑफ द सेकंडरी ओसाइट रिमेनिंग टिश्यू ऑफ द ग्राफियन फॉलिक्यूल ट्रान्सफॉर्म. जेव्हा सेकंडरी फॉलिकल ओसाइट रिमेनिंग रिलीज होते, जेव्हा सेकंडरी ओसाइट बॉडीच्या बाहेर टाकल्या जाते, रिलीज होते, अँड द रिमेनिंग टिश्यू ऑफ द ग्राफियन फॉलिकल ट्रान्सफॉर्म. ते ट्रान्सफॉर्म करून घेतात स्वतःला इंटू द कॉर्पस ल्युटियममध्ये. ओके, देन बिगिन्स टू सिक्रीट प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. आणि हे काय करतात, सिक्रीट करतात हार्मोन प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. these आर दी हार्मोन्स. ओके, सो these आर द 4 phases include in menstrual cycle. First is menstrual phase, then secretory phase, ovulatory phase and post menstrual phase. आता शॉर्टमध्ये एका डायग्राममध्ये बघूया. ओव्हरऑल आपण बघितलं आहे मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकललाच आपण ओव्हेरियन सायकल असं सुद्धा म्हणतो. ओके, देन menstrual cycle or ovarian cycle. Menstrual cycle consists of 4 phases. First is menstrual phase, proliferative phase, ovulatory phase and secretory phase. Proliferative phase also called as post menstrual phase or the follicular phase, and the secretory phase also called as luteal phase. 4 phases आहेत. पहिली फेज आहे मेन्स्ट्रुअल फेज. याच्यामध्ये काय होतं, लॉस ऑफ ब्लड 5 days. 5 days याचा टाईम आहे आणि याच्यामध्ये ब्लड लॉस होतं, मीन्स कंटिन्युअस ब्लिडिंग होतं. ओके, देन सेकंड इज इन बिटवीन द मेन्स्ट्रुअल अँड ओव्युलेटरी फेज. ही काय आहे, मेन्स्ट्रुअल फेज आणि ओव्युलेटरी फेज याच्या मधामध्ये आहे. इन बिटवीन द मेन्स्ट्रुअल फेज अँड ओव्युलेटरी फेज. देन आपण मेन्स्ट्रुअल फेज बघू. एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस ब्रेक डाऊन, सो ब्लड लॉस. एंडोमेट्रियम काय होतं, युटेरसचा ब्रेकडाऊन होतं, त्यामुळे ब्लड लॉस होतं. आणि इट इज ऑल्सो नोन ॲज द फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग शॉर्टमध्ये. ओके, देन द प्रोलिफेरेटिव्ह फेज ही 5th to 13th डे असते. अँड 6 to 12 सेकंडरी फॉलिकल्स डेव्हलप. सेकंडरी फॉलिकल डिजनरेट, त्याला आपण ॲट्रेसिया म्हणतो, कारण काही सेकंडरी फॉलिकल डिजनरेट होतं, त्याला ॲट्रेसिया म्हणतो प्रोसेसला. देन द ओव्युलेटरी फेज, इट इज शॉर्टेस्ट फेज. रप्चरिंग ऑफ मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल रप्चर होतात अँड 14th डेमध्ये ही फेज असते. देन द 4th अँड द लास्ट फेज इज सिक्रेटरी फेज. इट इज द लॉंगेस्ट फेज अँड द लास्ट फॉर 14 days. 40 days असते. अँड द सिक्रेशन ऑफ द प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. हे काय करतं, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन सिक्रीट करतं. सो फर्स्ट फेज इज last for 5 days. Second phase is last for 5 to 13 days. Third phase is last for 14 days. 14व्या दिवशी होतं. And the last phase is
Secretory phase lasts for 14 days, means total is 28 days. After 28 days it cycle again repeat. menstrual cycle 28 दिवसानंतर परत रिपीट होत असतो. त्याच्यामध्ये 4 फेज आहे. पहिली 5 दिवसाची, नंतर 5 ते 13 दिवसांची, नंतर 14 आणि नंतर हे तिसरी फेज फक्त एका दिवसासाठी 14 दिवसासाठी आणि त्याच्यानंतरची 14 दिवसची फेज आहे ते सिक्रेटरी फेज. सो दिस वॉज द मेन्स्ट्रुअल सायकल इन शॉर्ट अँड सिम्पल वे. चॅनलला सबस्क्राईब करा आणखीन असेच व्हिडिओ बघण्यासाठी. थँक्यू.